के चमकते सितारे शायर पुरुषोत्तमजी खांडेकर साहेब यांच्याशी माझा दुय्यमचा सामना माझे माय बाप हो इथे वैचारिक सामना आयोजित केलेला आहे। कारण तुम्ही बघू शकता बघा इथे एकही ओबडधोबड फोटो लागलेला नाही आहे। हा सगळे इथपासून पूर्ण महामानवाचे फोटो माता जिजाई, माता सावित्रीबाई फुले, माता रमाई, अहिल्याबाई होळकर, आपले छत्रपती शिवाजी महाराज, आमचे महात्मा ज्योतिबा फुले, आमचे काय संत रावास्वामी, अजून इकडे हा सर्व संत महात्म्यांचे फोटो लागलेले आहेत। तर इथे सामना आहे वैचारिक सामना त्याच पद्धतीचा होते इथे। कारण आमच्या डोंगरे साहेबांनी विचारच लोकांसमोर ते त्यांचा निर्णय असतो आहे की आपले विचार लोकांसमोर मांडायचे आणि जेवढं सुधरवता येईल लोकांना तेवढं सुधारण्याचा प्रयत्न करायचा। तर पहिल्या नावाची मानकरी मी होती शाहीर साहेबांना एक प्रश्नाची मांडणी केलेली होती। प्रश्नाची मांडणी अशी कशी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वेळच मिळत नव्हता पण एक दिवस त्यांना वाटलं की मला कुठेतरी बाहेर आपलं मन एक प्रसन्न व्हावं म्हणजे फ्रेश वाटावं आणि म्हणून बाबासाहेब पिक्चर बघायला गेले होते। ते थिएटर मध्ये गेले होते तर त्यांनी एक पिक्चर बघितला थिएटर मध्ये। त्या पिक्चरचं नाव काय होतं? पहिला पिक्चर त्यांच्या आयुष्याचा पहिला पिक्चर। तर शाहीर साहेबांचं म्हणणं आहे महात्मा फुले आणि त्यामधली नायिका आहे सुलोचना लाटकर 1954 सालची गोष्ट आणि दुसरा आहे राजा हरिश्चंद्र 1913 गोष्ट। आता मला सांगा शाहीर साहेब मी तुम्हाला एकच विचारलं दोन विचारलं का? नाही दोन विचारलं का? नाही। आता मला सांग का 13 आणि 56 1913 आणि 1956 तर पहिला कोणता बघितला तो सांगा ना तुम्ही। 13 मध्ये बघितला का 54 मध्ये बघितला? राहिला प्रश्न 54चा। ते 1954 मध्ये बाबासाहेब धम्म परिषदेमध्ये व्यस्त होते। बौद्ध धम्म परिषदेमध्ये